ही सगळी निघालत फणस काढायला। मे महिन्यात सर्रासपणे ठरलेली आमची फॅमिली ट्रिप म्हणजेच कोकण। यावेळेला आमच्या पप्पांच्या आजोळी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोंडे गावात आम्ही गेलो होतो। आता कोकण म्हणजे कोल्हापूर नंतरचा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि कोकण म्हटलं तर रानमेवा तर आलाच। आमच्या पप्पांच्या मामांच्या म्हणजेच माझ्या आजोबांच्या घराच्या बाहेर फणसाची झाडं होती। आता ती फणस काढून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसल होय। झाडाला लागलेली फणस काढायला ही फणस प्रेमी सेना निघाली आणि त्यांच्यासोबत त्यांचे ते फणस काढायचे क्षण कॅमेऱ्यात कैद करायला मी पण निघालो। नंतर एक 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 करत इतके फणस काढले, थांबा तुम्हाला शेवटी दाखवतो आम्ही केवढे फणस काढले। पण आला खाली ढकला त्याला बरं, या झाडाचं फणस काढून आम्ही गप्प बसतोय। पलीकडे सुद्धा एक फणसाचं झाड होतं, तिथली सुद्धा फणस आम्ही काढायला लावली। फणस काढ की पकड, काढ की पकड एवढंच नुसतं सुरू होतं। अनेक मोठा आहे बघा। आधीचे जरा छोटे फणस होते पण ह्यो जरा लईच मोठा होता, त्यामुळे तो फेकून कॅच पकडण्याच्या नादात काका तर काय पडले नाही। ते बघा, ते आमच्या पप्पांचे मामे भाऊ गणेश काका बिचारे आमच्यासाठी झाडावर चढले फणस काढायला। अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर एवढ्या फणसाची आम्ही कमाई केली। मातीत पडलं चांगलं देऊ, मातीत नाही पडलं। कमावलेले एक एक फणस त्या पोत्यात भरून आम्ही ते कोल्हापूरला रवानगी केले। तर ह्यो असा कोकणचा रानमेवा खाऊ की येवा असं तर मी काय म्हणणार नाही, पण त्या कोकणातल्या रानमेव्याचं म्हणजेच फणसाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं तुम्हाला मी एक पुण्याचं काम केले, तेव्हा लाईक तर बनतीये ना। चला टाटा बाय बाय।